ट्रॅक्टर गाड्या घेऊन मुंबईला जाणार, ट्रॅक्टर अडवल्यास थेट गृहमंत्र्यांच्या दारात बसू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। ट्रॅक्टर नाही तर आम्ही आमचं साहित्य कसं न्यायचं, हा सवाल देखील जरांगे पाटील उपस्थित करतायत। तर गट तट विसरून एकत्र या असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आता केलेलं आहे। एकच ध्येय मुंबई गाठायची आणि आरक्षण घ्यायचं। आता दिशा मुंबईची आणि ध्येय आरक्षणाचं असं जरांगे पाटील म्हणतात। आणि तुम्ही ते ट्रॅक्टर अडवणार कसं काय अडवता तुम्ही? कोण जप्त करतं बघूया। कोण? सगळ्या मराठा बांधवांना विनंती, कोणी घाबरण्याचं काही कारण नाही। आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललो, आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललो। सगळ्या समाजाचं आपल्या सगळ्यांना आवश्यक लागतंय त्या वस्तू घेऊन चाललो। काय घाबरण्याचं कारण नाही, कोणाचं जप्त होणार नाही, काय होणार नाही, काय काळजी करू नका। जर अडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब, गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू। सगळेचे सगळे, नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात बसायचं, उठायचंच नाही। मग करोडोच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं। आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूया। लोकांच्या सोयीनुसार 20ला आम्ही मुंबईकडे निघतो, आरक्षण घेऊन वापस येणार। त्यांच्या सोयीनुसार चालावं लागणार आहे, त्यांच्या सोयीनुसार थांबावं लागणार आहे आणि त्यांच्या सोयीनुसार पुढची वाटचाल करावी लागणार आहे। पण शब्द आहे 20 जानेवारीला मराठे मुंबईकडे निघणार, येताना आरक्षण घेऊन येणार। दिवस किती लागो, तसं पाहिलं तर मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम्हाला, जवळपास सगळेच। कारण आता एवढा 2-3 कोटी समाज बसायचा आहे, हे चॅलेंज आहे। सरकारची जबाबदारी आहे आम्हाला व्यवस्था करून द्यावी, नाही दिली तर आम्हाला तर बसावंच लागणार, आम्ही बसणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।